नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या सगळ्यांनाच एक कन्फ्युजन झालं असेल की ब्रांचला प्रिफरन्स द्यायचं की कॉलेजला प्रिफरन्स द्यायचं. मार्क्स कमी असतील आणि तुम्हाला ब्रांच चांगली मिळते पण कॉलेज थोडं व्यवस्थित मिळत नाहीये, किंवा कॉलेज चांगलं मिळतंय पण त्यामध्ये ब्रांच नीट नाही मिळते. अशा काही गोष्टी असतील, यामध्ये कन्फ्युजन होत असेल, तर मग प्रिफरन्स कशाला द्यायचं यात कन्फ्युजन होत असेल, तर काय करायचं? कमी पर्सेंटाईल आहेत पण तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर काय करायचं? या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता लेक्चरकडे बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात गुड कॉलेजेस म्हणजे चांगल्या कॉलेजचे ऍडव्हान्टेजेस. फर्स्टली, तिथे तुम्हाला एक स्ट्रॉंग प्लेसमेंट नेटवर्क मिळतं. तुम्हाला तिथे त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान असतं, त्यासोबतच लॅब्स देखील चांगले असतात. एक्सपिरियन्स अँड क्वालिफाईड फॅकल्टी मिळते, रेप्युटेशन अॅल्युमिनी नेटवर्क मिळतं, हायर चान्सेस फॉर इंटर्नशिप्स अँड रिसर्च, पीअर ग्रुप अँड कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट, इझियर स्विच टू अदर फील्ड. आता तुम्हाला चांगल्या फील्ड्समध्ये स्विच करता येतं, अॅल्युमिनी नेटवर्क छान मिळते, प्लेसमेंट छान मिळतं. त्यासोबतच ब्रांच जर चांगली असेल तर काय ऍडव्हान्टेजेस असतील? आता जी तुम्हाला गोष्ट शिकायची आहे, ज्यामध्ये करिअर करायचं असं आहे, ती ब्रांच तुम्हाला चूज करता येतं. यू स्टडी व्हॉट यू लव्ह, म्हणजे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही शिकता. त्यासोबतच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला डीप एक्सपर्टीज राहील, म्हणजे खोलवर नॉलेज असेल त्या फील्डचं, तुम्हाला बेटर करिअर ग्रोथ मिळेल, स्पेशलाइज गव्हर्नमेंट अँड रिसर्च अपॉर्च्युनिटीज मिळतील. त्यासोबतच कॉम्पिटेटिव्ह कोडिंग अँड स्किल बिल्डिंग होईल. म्हणजे दुसरे कोणते, आता जर तुम्ही मेकॅनिकल असेल ब्रांच आणि तुम्हाला सीएसआयटी मध्ये करिअर करायचं असेल, आयटी मध्ये करिअर करायचं असेल, तर तुम्हाला वेगळं कोणते क्लासेस लावायची गरज नाहीये. म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजेससाठी, जसं की सी, सीपीपी, जावा यांसाठी वेगळी क्लासेस लावायची गरज नाहीये. आता पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला लो पर्सेंटाईल आहेत, म्हणजे इव्हन जरी तुम्हाला 10, 15 किंवा 75, 65 इतके जरी पर्सेंटाईल असतील, आता बघा 10 असतील, 20 असतील, 75 असतील, 65 असतील, 85 असतील, पण तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये सीएसआयटी ब्रांच पाहिजे, किंवा एआयएमएल ब्रांच पाहिजे, किंवा ईएनटीसी ब्रांच पाहिजे, किंवा जी म्हणाल म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ब्रांच ती पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता आम्ही तुम्हाला या ब्रांचेस, तुम्हाला पाहिजे त्या ब्रांच, पाहिजे त्या कॉलेजमध्ये आम्ही देण्याचं ट्राय करणार आहोत, देणारच आहोत ऍक्च्युअली, आणि विदाऊट डोनेशन. आता आपण कुठलंही डोनेशन घेणार नाहीयेत किंवा कुठलीही एक्स्ट्रा फीस घेणार नाहीयेत, कुठलीही एक्स्ट्रा फीस घेणार नाहीये. तुम्हाला फक्त कॉलेजची जी जेवढी फीस आहे तेवढीच ती कॉलेजला पे करावी लागेल, आम्हाला सुद्धा नाहीये. म्हणजे विदाऊट एनी डोनेशन, विदाऊट एनी एक्स्ट्रा फीस आम्ही तुम्हाला तुमच्या मनानुसार ब्रांच, त्यासोबतच कॉलेजेस आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. तर तुम्हाला जर कमी पर्सेंटाईल असतील, जास्त असतील, तुमच्या मनासारखं कॉलेज नसेल मिळत, तुमच्या मनासारखी ब्रांच नसेल मिळत, तर आपण इथे नंबर दिलाय, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. चला तर आता पाहूयात, कॉलेज वर्सेस ब्रांच हे चूज करताना वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात आपल्या समोर. ते म्हणजे तुमचे करिअर गोल्स, इंटरेस्ट, प्लेसमेंट. तर या वेगवेगळ्या सेक्शन्स आहेत, त्याच्यावरती आपण पाहूयात. म्हणजे करिअर गोल्स कोणते कोणते असतात, जसं की तुम्हाला कंपनीमध्ये, टॉप कंपनीमध्ये जॉब पाहिजे, किंवा तुम्हाला स्टार्टअप किंवा एंटरप्रेन्योर बनायचंय, किंवा तुम्हाला मास्टर्स करायचंय इंजिनिअरिंग झाल्यानंतर, वेगवेगळ्या कोर सेक्टरमध्ये जॉब करायचे, किंवा हायर स्टडीज करायच्या, किंवा गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं, जसं की युपीएससी, एमपीएससी यांचं प्रिपरेशन करायचंय, किंवा कॅम्पस प्लेसमेंट थ्रू तुम्हाला कंपनीमध्ये एंटर करायचंय. असे तुमचे वेगवेगळे करिअर गोल्स असू शकतात. आता जर तुमच्याकडे अशी कंडिशन असेल की सीओएपी, एसपीसी, पीआयसीटी, व्हीआयटी, व्हीजीटीआय अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला कोर ब्रांचेस मिळत असतील, जसं की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आणि जीएसपीएम, डीवाय पाटील, एआयएसएसएमएस, पीसीसीआर, पीबीजी अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला टेक ब्रांचेस मिळत असतील, जसे की कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एआयएमएल अशा ब्रांचेस मिळत असतील. आता जर तुम्ही प्लेसमेंटचा विचार केला, कशाचा? प्लेसमेंटचा विचार केला, तर तुम्ही ही साईड चूज केली पाहिजे. म्हणजे जेएसपीएम, डीवाय पाटील अशा कॉलेजेसमध्ये टेक ब्रांचेस चूज केले पाहिजेत.
आणि जर तुमचे अदर गोल्स असतील, जसं की हायर स्टडीज करायचं असेल किंवा तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल, तर तुम्ही ही गोष्ट चूज करू शकता. म्हणजे सीयूपी, एसपीसीई, पीआयसीटी अशा कॉलेजेसमध्ये कोर ब्रांचेस चूज करू शकता. हे माझं सजेशन आहे. म्हणजे मी तरी तुम्हाला हे सजेस्ट करेन. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला अजून एक कंडिशन असेल की कोर ब्रांचेस असतील, कोर ब्रांचेस मिळत असेल तुम्हाला कुठल्या कॉलेजेसमध्ये, म्हणजे कोर ब्रांचेस कोणते, तर ईएनटीसी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, हे झाले कोर ब्रांचेस. तर हे कोर ब्रांचेस मिळते कोणत्या कॉलेजमध्ये, जेएसपीएम, डी वाय पाटील. आता हे ज्यांना थोडे कमी मार्क्स आहेत त्यांच्यासाठी गोष्ट आहे, MIT, I2IT अशा कॉलेजेसमध्ये, PES अशा कॉलेजमध्ये तुम्हाला कोर ब्रांचेस मिळतात. आणि त्यासोबतच तुम्हाला CSIT ब्रांचेस मिळत आहेत कुठल्या कॉलेजेसमध्ये, तर सिंहगड, झील, नूतन, ढोले पाटील अशा कॉलेज, त्यासोबतच ISBM अशा कॉलेजेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला CSIT मिळतात. मग अशा सिच्युएशनला काय चूज करायचं, कारण नेहमी कोर ब्रांचेसला प्रेफरन्स द्यायचं, म्हणजे चांगल्या कॉलेजेसमध्ये कोर ब्रांचेस चूज करायच्या. जरी तुम्हाला त्याच्यामध्ये ईएनटीसी मध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये इंटरेस्ट नसला तरी तुम्ही चूज करू शकता. कारण आता तुमचा एक मोटिव्ह असतं की तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये जायचंय, टॉप इंजिनियर बनायचंय. तर आता या कॉलेजेसमध्ये तेवढी छान प्लेसमेंट नाहीये, मग इथे कंपन्याच येणार नाहीत, मग तुम्ही अप्लाय कसं करणार, तुमची ती संधी राहून जाईल अप्लाय करायची. त्यामुळे तुम्ही नेहमी, आता जरी ईएनटीसी असेल, इलेक्ट्रिकल असेल, तरी तुम्हाला IT सीएसचे जे कंपनीज येतात, तर त्याला तुम्हाला अप्लाय करता येतं या कॉलेजेसमधून. कारण कसं असतं की हे गुड कॉलेज हे प्लेसमेंटच्या बरोबर असतं. म्हणजे गुड कॉलेज इक्वल्स टू गुड प्लेसमेंट हिस्ट्री, गुड प्लेसमेंट हिस्ट्री इक्वल्स टू टॉप कंपनीज इक्वल्स टू गुड अल्युमिनीज इक्वल्स टू गुड नेटवर्क. त्यामुळे इनडायरेक्टली आपल्याला एक छान प्लेस मिळणार आहे जिथे तुम्ही तुमची ग्रोथ होऊ शकते. त्यामुळे माझं तरी असं सजेशन असेल की तुम्ही कोर ब्रांचेस चूज करा जेव्हा तुम्हाला असे 2 वेगवेगळे ऑप्शन्स दिसत असतील तेव्हा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्यातच. आता तुम्हाला अजून जे विद्यार्थी रिपीट करायचे चान्सेस आहेत ज्यांचे, किंवा ज्यांना PCM, PCB, सीईटी द्यायची, JEE नीट साठी प्रिपरेशन करत असाल, किंवा नर्सिंग सीईटी साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्यासाठी आपल्यासाठी एक कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, यामध्ये चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज प्लस फुल सिलेबस टेस्ट सिरीज असतील. त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट शिकवले जाणार आहेत, म्हणजे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, म्हणजे जे जे तुमच्या एक्झामसाठी लागणार आहेत ते सगळे सब्जेक्ट्स आपण एकाच कोर्समध्ये शिकवणार आहोत. जर तुम्हाला या पूर्ण एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल, जसं की PCM सीईटी, PCB सीईटी, JEE, नीट, नर्सिंग सीईटी, तर ह्या सगळ्यांच्या एक्झामचं कोर्सचं कॉम्बोची फीस असेल ती म्हणजे 10,000 रुपये फक्त. पहा, तुम्हाला एवढ्या साऱ्या एक्झामचं प्रिपरेशन करायला मिळणार आहे आणि एवढ्या साऱ्या एक्झामचं गायडन्स मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला आमचं पर्सनल गायडन्स देखील मिळेल. आणि जर तुम्हाला सेपरेट कोर्सेस करायचे असेल, म्हणजे नर्सिंग सीईटी फक्त करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला 5,000 फीस असणार आहे. किंवा JEE वरती फोकस करायचं असेल, फक्त नीट वरती, फक्त PCM सीईटी वरती, PCB सीईटी वरती, असा वेगवेगळा कोर्स जर घ्यायचा असेल तर त्याची फीस असेल 5,000 रुपये इतकी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कोर्स हा खूप अफोर्डेबल ठेवला आहे. सो एव्हरीवन कॅन जॉईन दिस कोर्स. ओके. आणि आमची अशी गॅरंटी आहे, तुम्ही 90% प्लस मार्क्स पडतीलच हा जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा कोर्स जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. तिथे जी असं लोगो दिसेल तुम्हाला, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा आहे तो कोर्स तुम्ही ऍप वरती जाऊन एनरोल करू शकता. ओके. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, तुमचे पर्सनल डाऊट्स असतील, कोर्स रिलेटेड असतील, एक्झाम रिलेटेड असतील, प्लेसमेंट रिलेटेड असतील, कॉलेजेस रिलेटेड असतील, तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.